मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। माकड पिसाळलं, वन विभागाचे अधिकारी आले, भुलीचे इंजेक्शन घेऊन शूटरही सोबत, पण निशाणा चुकला आणि पुढे जे घडलं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील भवानी गावात पिसाळलेल्या माकडानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता। या माकडाच्या उपद्रवामुळे गावकरी चांगलेच त्रस्त झालेले। माकडाला पकडण्यासाठी आणि त्याला जेरबंद करण्यासाठी अखेर वन विभागाच्या पथकानं धाव घेतली। माकडाला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू झाली। मंगळवारी दुपारी वन विभागाचं पथक हे आवश्यक साधन सामुग्रीसह भवानी गावात दाखल झालं। माकडाला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट गन असलेला शूटरही सोबत होता। ऑपरेशन सुरू झालं आणि गर्दीत माकडावर निशाणा साधण्यात आला, पण माकडाच्या अचानक झालेल्या हालचालीमुळे शूटरचा निशाणा चुकला आणि जे डार्ट माकडाला लागायला हवं होतं तेच डार्ट गर्दीत उभ्या असलेल्या 45 वर्षीय सदानंद खराटे यांना लागलं। इंजेक्शन लागताच सदानंद खराटे यांना प्रचंड वेदना झाल्या आणि ते जखमी सुद्धा झाले। हा अनपेक्षित प्रकार घडल्यानं घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। काही क्षणातच या शांततेचं रूपांतर तणावात झालं। माकड तर निघून गेलं, पण संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांच्या मते इतक्या मोठ्या गर्दीत असं रेस्क्यू ऑपरेशन करणं धोकादायक होतं आणि वन विभागानं आवश्यक ती खबरदारी घेतली नाही, त्यामुळे काही काळ गावात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं। हा बरं पोट येतं लागले ते इथून आरपार कुसरीत येते मित्र असं का? बरं जराशी नाव ते जरा चक्रा येते ना। चक्र आले का? बरोबर. हे सदानंद खराटे होतं आमच्या डोंगरगावचे। अजून काय तब्येत चांगली वाटणं झाली द्यायची? चक्र आल्या तर साहेबांना दवाखाना करावं द्यायचा। बरं. घडल्या प्रकारानंतर जखमी सदानंद खराटे यांना तातडीनं कोर्टा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरित उपचार केले। सुदैवानं वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदानंद खराटे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि कोणताही गंभीर धोका त्यांना नाही। मात्र या घटनेनं वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि सोबतच असे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना नागरिकांनी तिथं उपस्थित राहून मजा बघणं आणि त्यामुळेच त्यांचा निष्काळजीपणा त्यांच्याच जीवावर बेतू शकतो हे त्याचंच उदाहरण आहे। पण एक छोटीशी चूक, मग ती वन विभागाची असेल किंवा नागरिकांची, किती मोठी दुर्घटना घडवू शकते याचाच प्रत्यय या घटनेतून आलाय। या संपूर्ण प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतंय? वन विभागानं अधिक काळजी घ्यायला हवी होती का आणि नागरिकांनीही तिथं जमा व्हायला नको होतं का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका। यवतमाळहून सचिन झिटेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।